पुढच्या 25 वर्षामध्ये 100 वर्षाच्या पूर्ण होण्याच्या आधी टॉप 100मध्ये विद्यापीठ असलं पाहिजे. ते जर झालं तर मला खरं म्हणजे विद्यापीठाचा माजी कुलगुरू म्हणून फार समाधान वाटेल. ह्याचा फटका पारंपरिक विद्यापीठांना बसणार. सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर त्याचं फायनान्शियल जे मॉडेल आहे विद्यापीठाचं ते पूर्णपणे कोलमडून पडणार आहे. इनफॅक्ट आत्ता टेक्नॉलॉजी हे शिक्षकांसाठी एक मोठ्या प्रकारचा थ्रेट होऊन बसलेला आहे. हा मला असं वाटते याला कुठंतरी ॲड्रेस करणं अत्यंत आवश्यक आहे. अदरवाईज काही विद्यार्थी काही सोसायटीच्या काही सेक्शन्समधून येणारे विद्यार्थी हे हायर एज्युकेशनपासून वंचित राहतील आणि ते पुढच्या देशाच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक राहणार आहे. ही जर त्यांच्यावरती वेळ आली तर मला असं वाटते की NAPचं जे लॉंग टर्म उद्दिष्ट आहे सामाजिक परिवर्तन घडवण्याचं ते डिफीट झाल्याशिवाय राहणार नाही. सोशल सायन्सेसमध्ये साधारणतः रिसर्च फंड देण्यातच येत नाहीत आणि त्यांना म्हणजे गरज नाही असंच साधारणतः भासलं जाते. ओरिजिनल रिसर्च व्हायला पाहिजे. PhDचा थेसिसचा दर्जा सुधारायला पाहिजे. ह्या गोष्टी अत्यंत करणं आवश्यक आहे. त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर ग्रॅज्युअली तुमची क्वालिटी डिक्लाईन होईल. हे ॲरेस्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. मला खात्री आहे की डॉक्टर गोसावीच्या हे ध्यानात आलेलं असणार आहे. देशभरामध्ये सध्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचं वारं वाहत आहे. पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे जसे फायदे आहेत तसे काही तोटे पण आहेत. म्हणजे विद्यापीठांशी संलग्न असणारी महाविद्यालय ही आता स्वतंत्र पुढील काळात विद्यापीठं पण होतील आणि मग जो निधी विद्यार्थ्यांच्या रूपाने विद्यापीठाला येणार आहे किंवा त्यांचा जो स्टाफ आहे तो वापरायला मिळणं म्हणा, अशा बऱ्याचशा गोष्टी तिथे कमी होऊ शकतात. म्हणजे जे बदल होणार आहेत नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमुळे शैक्षणिक क्षेत्रात, त्या बदलांना सामोरं जाताना विद्यापीठाने आता स्वतःला कसं तयार करून घेतलं पाहिजे. म्हणजे संशोधनाच्या दृष्टीने, निधी उभारणीच्या दृष्टीने अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरती विद्यापीठाने आता काय करायला हवं. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे हा. कारण नवीन शैक्षणिक धोरण आलं तर त्याच्या बरेचसे फायदा आहे, याच्याविषयी काही दुमत नाही आहे. परंतु त्याच्यामुळं काही लोकांच्यासाठी काही सेक्शनसाठी चॅलेंजसुद्धा निर्माण झालेलं आहे. त्याचं कारण असं की आत्ताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे छोटे विद्यापीठं निर्माण करणं हे NAPचं उद्दिष्ट आहे. त्याच्यामुळं ज्या कॉलेजमध्ये क्षमता आहे त्या कॉलेजला पहिल्यांदा ऑटोनॉमी देणं आणि ऑटोनॉमस झाल्याच्यानंतर त्यांना विद्यापीठामध्ये त्याचं रूपांतर करणं ही आता प्रोसेस आहे आणि ती प्रोसेस सुरू झालेली आहे. आणि बरेचसे कॉलेजेस ऑलरेडी ऑटोनॉमस झाले आणि त्याच्यानंतर त्यांचं खाजगी विद्यापीठामध्ये रूपांतरसुद्धा झालं. तर खाजगी विद्यापीठाला कशाही प्रकारचं शासनाच्या मार्फत अनुदान मिळत नाही आहे. तर त्यांना स्वतःचे फायनान्सेस स्वतःच निर्माण करावं लागतात. आणि मग जर त्या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांनी जर ॲडमिशन घेतली जे की मागासवर्गीय कम्युनिटी जर असेल तर त्यांना शासनाच्या मार्फत स्कॉलरशिप वगैरे जे मिळते, फी रिम्बर्समेंट वगैरे मिळते, ते मिळणार नाही आहे. ठीक आहे. हा एक फार मोठा चॅलेंज आहे आणि शासनाने, मला असं वाटते की महाराष्ट्र शासनानं त्याच्यावरती धोरणात्मक निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे की ज्या लोकांना त्यांची ऐपत नाही आहे एवढे मोठी फी द्यायची, त्याच्याविषयी काय करायचं याच्याविषयी निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण जास्तीत जास्त कॉलेजेस हे आत्ता ऑटोनॉमस होत राहणार आहे आणि जास्तीत जास्त ऑटोनॉमस कॉलेजेस हे विद्यापीठामध्ये त्यांचं रूपांतर होत राहणार आहे. तर हा जो एक सामाजिक प्रश्न जो निर्माण होत आहे हा मला असं वाटते याला कुठंतरी ॲड्रेस करणं अत्यंत आवश्यक आहे. अदरवाईज काही विद्यार्थी काही सोसायटीच्या काही सेक्शन्समधून येणारे विद्यार्थी हे हायर एज्युकेशनपासून वंचित राहतील आणि ते पुढच्या देशाच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक राहणार आहे. आणि दुसरं असा त्याच्यामध्ये इश्यू आहे की आता क्रिएटिव्हिटी हा फार चांगला मुद्दा आहे. शिक्षण पद्धती अशीच असली पाहिजे की विद्यार्थ्याच्यामध्ये जी क्रिएटिव्हिटी आहे ती एक्सप्रेस होईल आणि त्या क्रिएटिव्हिटीचा त्याला फायदा होईल. आपलं पूर्ण ज्ञान संपादन करण्याच्या दृष्टिकोनातून हा जो NAPमध्ये कॉन्सेप्ट मांडलेला आहे त्याचं स्वागत आहे. तो फार चांगला कॉन्सेप्ट आहे. त्याच्यासोबत त्याच्यामध्ये स्किलिंग आलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये
लॅटरल एंट्री लॅटरल एक्झिट हा कॉन्सेप्ट आलेला आहे. तर फर्स्ट इयरला तुम्ही जर बाहेर पडला तर तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल, सेकंड इयरला तुम्हाला डिप्लोमा मिळेल, ओके, व्होकेशनल स्किलिंग वगैरे वगैरे हे कॉन्सेप्ट आलेले आहेत. तसं पाहिलं तर हेच छान आहे, दिसायला चांगलं आहे. परंतु असंही नाही झालं पाहिजे की ज्या विद्यार्थ्यांची ऐपत नाही जास्त फी देण्याची किंवा रेग्युलर लॉंग टर्म एज्युकेशन प्राप्त करायची, 4 वर्षाच्या डिग्री प्रोग्रामला रजिस्टर करायची ज्यांची ऐपत नाही आहे, त्यांनी 1 वर्षाचं सर्टिफिकेट किंवा 2 वर्षाचा डिप्लोमा घ्यायचा आणि त्याच्यानंतर मिळेल त्या नोकऱ्या करायच्या. ही जर त्यांच्यावरती वेळ आली तर मला असं वाटते की NAPचं जे लाँग टर्म उद्दिष्ट आहे सामाजिक परिवर्तन घडवण्याचं ते डिफीट झाल्याशिवाय राहणार नाही. तर ह्या इश्यूला कसं ॲड्रेस करायचं हे मला असं वाटते की शिक्षण तज्ज्ञ, विद्यापीठं आणि शासन ह्यांनी मिळून त्याच्यावरती निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे. मला नाही वाटत कोणाचंही असं फिलिंग आहे की काही सेक्शन ऑफ स्टुडंट जे आहेत ते उच्च शिक्षणापासून वंचित राहिले पाहिजे असं कोणालाही वाटणार नाही आहे. परंतु आपल्या ह्या काही निर्णयामुळं किंवा आपल्या काही पद्धतीमुळं जर तशी परिस्थिती जर निर्माण होत असेल तर त्याला आपण कसं ॲड्रेस करायचं ह्याची स्ट्रॅटेजी ठरणं अत्यंत आवश्यक आहे. अदरवाईज मग मला असं वाटते की NAPचे जेवढे फायदे व्हायला पाहिजे त्याच्या विपरीत काहीतरी घडण्याची शक्यता आहे. तर ह्याच्यावरती पॉलिसी निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे. बाकी मग काही निर्णय आहेत 4 वर्षाचा अंडर ग्रॅज्युएट इन ऑनर रिसर्च वगैरे वगैरे हे निर्णय छान आहे, त्याच्याविषयी काही शंका नाही. परंतु हे जे काही चॅलेंजेस आहेत त्याला ॲड्रेस करावं लागेल. तुम्ही आत्ताच सांगितलं की NAP नंतर जे काही फायदे तोटे होतील त्याचा विद्यार्थ्यांवरती काय परिणाम होईल. पण जसं विद्यार्थ्यांवरती परिणाम होणार आहे तसं विद्यापीठ म्हणून, ती संस्था म्हणून त्या संस्थेला काही आव्हानं निर्माण होणार आहेत. उदाहरणार्थ आता परदेशी विद्यापीठं येऊ घातलेली आहेत, खाजगी विद्यापीठं निर्माण होणार आहेत. तर त्यांना स्पर्धा एक प्रकारची ती होईल. त्या स्पर्धेत स्वतःला टिकवण्यासाठी म्हणून काय करावं लागणार आहे विद्यापीठांना? अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण याच्या पुढं जे पारंपरिक विद्यापीठं आहेत म्हणजे स्टेट युनिव्हर्सिटीज जे आहेत त्यांच्यासाठी हे फार मोठं चॅलेंज आहे. पर्टिक्युलरली एक तर खाजगीकरण सुरू झालेलं आहे, खाजगी विद्यापीठं येत आहेत. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय विद्यापीठंसुद्धा येत आहेत. खाजगी विद्यापीठं आंतरराष्ट्रीय विद्यापीठासोबत कोलॅबरेशन करत आहेत, स्टेट युनिव्हर्सिटीसुद्धा करत आहेत. परंतु खाजगी विद्यापीठं मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये लागलेले आहेत. आणि बहुतेक कॉलेजेस जे आहेत ते आता विद्यापीठामध्ये त्याचं रूपांतर होणार आहे. ह्याचा फटका पारंपरिक विद्यापीठांना बसणार. सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर त्याचं फायनान्शियल जे मॉडेल आहे विद्यापीठाचं ते पूर्णपणे कोलमडून पडणार आहे. कारण आत्ता विद्यापीठांना जो पैसा मिळतो तो महाविद्यालयाच्या माध्यमातूनच मिळतो, कुठल्या वेगवेगळ्या स्कीमच्या आधारे. आणि हे महाविद्यालय जर विद्यापीठाच्या सोबत राहिलेलं नाहीत आणि नुसतेच डिपार्टमेंटच जर राहिले तर विद्यापीठाचं आर्थिक गणित ते कोलमडणार आहे, हे 100% आहे. तर आत्ता त्यासाठी करायचं काय? तर पहिली गोष्ट तर विद्यापीठातील प्राध्यापकांनी आपल्याला एक ठरवावं लागणार, त्यांनी एक मानसिक रित्या त्यासाठी तयार असलं पाहिजे की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर आहे ते कॅम्पस युनिव्हर्सिटी आहे, परंतु ते सगळ्याच बाबतीमध्ये सक्षम आहे. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी कॅम्पस युनिव्हर्सिटी आहे, सगळ्याच बाबतीमध्ये सक्षम आहेत. IITs घ्या, कॅम्पस युनिव्हर्सिटीज आहेत, सगळ्याच बाबतीमध्ये सक्षम आहेत. आता विद्यापीठाचं जे आत्तापर्यंत महाविद्यालयावरती जे ते अवलंबून राहायचे फायनान्ससाठी, तर ते मात्र आत्ता त्यांना ठरवावं लागणार आहे की ते शक्य होणार नाही आहे. ॲक्च्युअली तुम्ही मगाशी प्रश्न विचारला की माझ्या काळामध्ये काय राहिलं, तर त्याच्याशी सुद्धा एक निगडीत मुद्दा असा आहे की मला त्यावेळेला असं वाटायचं की विद्यापीठामध्ये फक्त PG आणि PhD हेच नसलं पाहिजे, तर UGसुद्धा असायला पाहिजे. आणि म्हणून मेलबोर्न युनिव्हर्सिटीसोबतचा BSc हा प्रोग्राम मी सुरू केलेला होता. BSc ब्लेंडेड BSc, त्याच्यामध्ये मॉडर्न कॉलेज, आयसर, पुणे विद्यापीठ, आणखी मेलबोर्न युनिव्हर्सिटी असं ते सुरू केलेलं होतं. परंतु ते मला रेप्लिकेट आणखी सगळ्याच ठिकाणी करायचं होतं. ते त्यावेळेला करता आलं नाही, वेळेचा प्रश्न होता वगैरे वगैरे. आत्ता विद्यापीठाला UG प्रोग्राम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करावं लागणार आहे. नुसतंच PG प्रोग्राम आणि PhD प्रोग्राम एवढं चालून करणार नाही. काय असते माहिती आहे काय, विद्यापीठामधलं
म्हणजे आता कॉमेंट्स नाही आहे, परंतु ही वस्तुस्थिती आहे की विद्यापीठातले प्राध्यापक, त्यांचा दर्जा, याच्यामुळं त्यांचा जो शिक्षणाचा दर्जा असतो तो थोडासा कॉलेजेसपेक्षा हायर असतो. ठीक आहे. त्याच्यामुळं PGचं स्टँडर्ड जर तुम्ही पाहिलं तर चांगल्या प्रकारे हाय आहे. विद्यापीठाने जर UGचा प्रोग्राम सुरू केला तर त्याचं स्टँडर्डसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारचं राहणार आहे. आणि विद्यापीठाने जर ते अशा प्रकारचे सगळ्याच विषयामध्ये जर UGचे प्रोग्राम सुरू केले, त्याला मोठ्या प्रमाणामध्ये डिमांड राहणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. तर मला असं वाटते की विद्यापीठांनी पहिली गोष्ट म्हणजे UG प्रोग्राम स्टार्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. आत्ता म्हणजे गव्हर्मेंट कुठल्या स्टेजपर्यंत सपोर्ट करेल मला माहीत नाही, परंतु सेल्फ फायनान्स कोर्सेस विद्यापीठाला सुद्धा सुरू करावं लागणार आहे, ज्यांची फी जी आहे ती खाजगी विद्यापीठापेक्षा 100% कमी असणार आहे. म्हणजे त्याच्या तुलनामध्ये फार फार कमी असणार आहे, परंतु ते सेल्फ सस्टेनेबल असू शकतात. जसं की बाकीच्या ठिकाणी आहे. तर ते त्या लेवलवरती ते आणावं लागणार आहे. आणि मग UG, PG आणि PhD सगळ्या विषयामध्ये ऑफर करून विद्यापीठाला एक अल्टरनेट मॉडेल हे निर्माण करावं लागणार आहे. माहिती आहे आपल्याला की देर इज नाऊ ए कॉम्पिटिशन. परदेशी विद्यापीठांसोबत, त्यांच्या कॅम्पससोबत, खाजगी विद्यापीठासोबत, त्यांच्या कोलॅबोरेशनसोबत हे कॉम्पिटिशन राहणार आहे. परंतु आजसुद्धा मला हे खात्री आहे, पुणे विद्यापीठाचं जर उदाहरण जर घ्यायचं झालं, आजसुद्धा पुणे विद्यापीठ बाकी सगळ्या विद्यापीठांच्यापेक्षा पुढे आहे. शिक्षणाच्या दर्जामध्ये, करिक्युलममध्ये, शिक्षकांच्या क्वालिटीमध्ये सगळ्याच ठिकाणी पुढे आहे. हा मला असं वाटते की याच्या बेसिसवरती जर शैक्षणिक मॉडेल आणखी फायनान्शियल मॉडेल याचं इंटिग्रेशन जर चांगल्या प्रकारे केलं आणि त्या ठिकाणी जर प्लॅनिंग जर केलं तर विद्यापीठाला सस्टेन करायला कुठेही अडचण राहणार नाही. चॅलेंजेस येत राहणार आहे आणि जर चॅलेंजेस आले नाही तर आपण सुद्धा प्रगती करणार नाही. चॅलेंजेसला आपण अपॉर्च्युनिटी म्हणून त्याच्याकडे बघायला पाहिजे आणि त्याच्यावरची मात कशी करायला पाहिजे याची स्ट्रॅटेजी आपण ठरवायला पाहिजे. आणि तेवढं जर केलं तर मला नाही वाटत काही प्रॉब्लेम येईल म्हणून. नक्कीच सर. एक काही असे प्रश्न असतात की त्यांची उत्तरं देणं थोडंसं अडचणीच होतं, पण तुमच्याकडनं काही प्रश्नांची अपेक्षा आहे. कुलगुरू हे खूप मोठं पद आहे आणि या पदावर काम करत असताना काही स्थानिक प्रेशर असतं, काही पॉलिटिकल प्रेशर असतं, काही अधिकार मंडळांचे सदस्य असतात किंवा ॲफिलेटेड कॉलेजेस असल्यामुळं त्यांचे एक मोनोपॉली असते. मग अशा वेळी काम करताना काही प्रेशर येतं का आणि त्याचा विद्यापीठाच्या एकूण विकासाच्या वाटचालीवर काही परिणाम होतो का? बघा, विद्यापीठाचा नवीन कायदा आला माझ्या साधारणतः शेवटच्या दोन वर्षामध्ये, आणि आधीच्या कायद्याप्रमाणे आपले अधिकार मंडळांची मुदत संपलेली होती. तर 2 वर्षे माझे शेवटचे असे होते की त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे अधिकार मंडळ नव्हते आणि व्हाईस चान्सलर हा सगळे निर्णय घेऊ शकत होता. आणि मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगतो की पहिले 3 वर्षे ज्याच्यामध्ये सगळे अधिकार मंडळं होते, तेव्हा निर्णय घेताना मला जेव्हा कॉन्फिडंट वाटायचा, कॉन्फिडन्स होता माझ्यामध्ये, तेवढा कॉन्फिडन्स मला शेवटच्या 2 वर्षामध्ये नव्हता. ही वस्तुस्थिती आहे. कारण काय असते माहिती आहे काय, चर्चा करतो आणि सगळ्या लोकांचं जेव्हा इन्व्हॉल्वमेंट असते तेव्हा तुमची एकट्याची ती जबाबदारी राहत नाही आणि ते कुठं ना कुठं तरी तुम्हाला ते कम्फर्ट झोन राहते. इथे काय असते माहिती आहे काय की चुकीचे असो बरोबरीचे सगळे निर्णय हे तुमचे एकट्याचे असतात आणि ते कुठलीही एक व्यक्ती ही परफेक्ट नाही आहे. कुठलीही एक व्यक्ती परफेक्ट नाही. म्हणजे विथ बेस्ट ऑफ युअर इंटेन्शन कधीही एखादी व्यक्ती चूक होऊ शकते, म्हणून ती भीती जी असते ती नेहमी मनामध्ये राहते. ठीक आहे. आणि म्हणून मला तरी असं वाटलं की अधिकार मंडळात नसताना कम्फर्टेबल असं वाटायचं. निर्णय सगळेच घेतले, सगळेच झालं वगैरे, आणि फॉर्च्युनेटली चुकीचं काही झालेलं नाही. परंतु निर्णय घेताना कधी ना कधी माझा एकट्याचा निर्णय आहे. मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये आम्ही जेव्हा चर्चा करायचो, आणि फॉर्च्युनेटली पुणेच विद्यापीठाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर फार चांगल्या प्रकारचे लोक मॅनेजमेंट काउन्सिलवरती आलेत. माझ्या वेळेच्या मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये सुद्धा आणि त्याच्या आधीचे सुद्धा लोक मी पाहिलेत.
मॅनेजमेंट काउन्सिल असेल, ॲकॅडमिक काउन्सिल असेल, सिनेट असेल, ह्या ठिकाणी काही लोक उपद्रवी असतात, काही लोक त्रास देत राहतात वगैरे वगैरे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त बरेचसे चांगले लोक असे आहेत जे खूप चांगल्या प्रकारचे सजेशन देत राहतात. आणि त्या चांगल्या सजेशनचा चांगला निर्णय घेण्यामध्ये फार मोठा फायदा होतो. आणि तो मला असं वाटते की म्हणून ही पार्टिसिपेटिव्ह डेमोक्रेसी जी आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्यापासून कधीही कुठल्या संस्थेनं दूर जायला पाहिजे नाही. जास्तीत जास्त चर्चा व्हायला पाहिजे. चर्चेमध्ये काही निगेटिव्ह टोन येतात, काही पॉझिटिव्ह टोन होतात, परंतु चांगले निर्णय त्या ठिकाणी घेतले जातात आणि त्याचा मला फायदा झाला. आता काही ठिकाणी तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे निगेटिव्ह प्रेशर असतात. सिस्टीम आहे, आपली लोकशाही आहे, आपल्याला एका सिस्टीममध्ये कामं करत राहतात. विद्यापीठाच्या व्हाईस चान्सलरला ती कला अवगत असायला पाहिजे की कुठल्या प्रेशरला बळी पडायचं, कुठल्या प्रेशरला बळी पडायचं नाही. बळी न पडता ते प्रेशर कसे धुळकावून लावायचे ही कला विद्यापीठाच्या व्हाईस चान्सलरला अवगत असायलाच पाहिजे. ते जर असेल तर तुम्ही सक्सेसफुल होणार. ते जर नसेल तर मग मात्र तुम्हाला सरेंडर करावं लागेल आणि मग परिस्थिती फार वेगळी होईल. मला समाधान आहे की मी चांगल्या प्रकारे हे सगळं करू शकलो आणि सगळ्याच लोकांसोबत चांगले रिलेशन मेंटेन करूनसुद्धा मी हे सगळं करू शकलो. माणसावरती सगळ्या गोष्टी फार मोठ्या अवलंबून असतात की तुम्हाला ठरवायचं असते की तुम्हाला कोणता मार्ग निवडायचा आहे. सर, विद्यापीठ हे राज्य पातळीवरती, देश पातळीवरती आणि जागतिक पातळीवरती मोठंच आहे, यात कुठली शंका घेण्याला वाव नाही आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये NIRF रँकिंग असेल किंवा इतर रँकिंग असतील तर त्या रँकिंगमध्ये थोडीशी काही प्रमाणात घसरण झाल्याचं दिसतं. त्याचबरोबर अशी चर्चा होते की विद्यापीठाकडच्या ज्या ठेवी होत्या त्या मोठ्या प्रमाणातल्या, त्या ठेवीसुद्धा काही प्रमाणात आता कमी झालेल्या आहेत. मग हे विद्यापीठाला कितपत हिताचं आहे, धोकादायक आहे, किंवा याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण मला असं वाटते की 2017मध्ये जेव्हा मी बाहेर पडलो, माझी टर्म संपल्याच्या नंतर, त्यावेळेला विद्यापीठ देश पातळीवरती युनिव्हर्सिटीजमध्ये आपण 2nd नंबरवरती आलेलो होतो. आणि ओव्हरऑल इन्स्टिट्यूट आणि की युनिव्हर्सिटी याच्यामध्ये आपण 9 नंबरवरती होतो. आणि ते जे होतं मला असं वाटतं त्याच्या पुढे मग आपण पुढे गेलेलं नाही. 2-3 वर्षापर्यंत साधारणतः थोडंसं मागं पुढे 30 पोझिशन मेंटेन करण्यात आले. परंतु गेल्या 1-2 वर्षामध्ये थोड्या प्रमाणामध्ये का होईना परंतु थोडंसं डिक्लाईन झालेलं आहे. तर ही बाब चिंतेची आहे, नक्कीच चिंतेची आहे. परंतु मला असं वाटतं की आत्ताचे जे कुलगुरू आहेत, डॉक्टर सुरेश गोसावी चांगले अकॅडमिशियन आहे आणि त्यांना त्याचं कारण त्यांनी शोधलं असावं, त्याचं ॲनालिसिस त्यांनी केलेलं असावं आणि ते त्याच्यावरती मार्ग काढतील याची मला खात्री आहे. 1-2 गोष्टी त्याच्यामध्ये महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे रिसर्च आणि प्लेसमेंट ह्या NIRFच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तर तुमचा जर रिसर्चचा परफॉर्मन्स डाऊन जर झाला तर तुमच्या रँकिंगला चांगल्या प्रकारे फटका मिळतो. आणि ते मला असं वाटते व्हायला पाहिजे नाही. माझ्या काळामध्ये 5 वर्षामध्ये रिसर्चला मी मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट केलेला होता. विद्यापीठातल्या डिपार्टमेंटलाच नाही तर कॉलेजलासुद्धा, विद्यार्थ्यांनासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फेलोशिप्स वगैरे देण्यात आल्या होत्या. आणि खरंच सांगतो, तिन्ही जिल्ह्यामधले जे विद्यार्थी आहेत, नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यातले, रुरल एरियामधले अतिशय टॅलेंटेड विद्यार्थी आहेत. त्यांना तुम्ही सपोर्ट करा आणि ते कॅन डू वंडर्स. तशाच प्रकारे प्राध्यापकावरती सुद्धा विश्वास ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. ते सुद्धा चांगल्या प्रकारचं काम करू शकतात. काही ट्रेंड्स ज्या निगेटिव्ह येतात, रिसर्च सर्व्हिसेस वगैरे वगैरे, ह्या मला असं वाटतं की विद्यापीठांनी कंट्रोल करणं अत्यंत आवश्यक आहे. ओरिजिनल रिसर्च व्हायला पाहिजे, PhDचा थेसिसचा दर्जा सुधारायला पाहिजे. ह्या गोष्टी अत्यंत करणं आवश्यक आहे. त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर ग्रॅज्युअली तुमची क्वालिटी डिक्लाईन होईल. हे ॲरेस्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मला खात्री आहे की डॉक्टर गोसावीच्या हे ध्यानात आलेलं असणार आहे आणि ते ताबडतोब त्याच्यावरती उपाययोजना करतील याची मला खात्री आहे. दुसरा मुद्दा तुम्ही फायनान्सच्या बाबतीमध्ये विसरलात. आता मी विचारला गेलेला आहे. तर तसा पालक मी विद्यापीठापासून म्हणजे पूर्णपणे डिटॅच्ड आहो. मला त्याच्याविषयी डिटेल माहिती नाही आहे.
परंतु एक मला गोष्ट माहीत आहे की कोळसकरांच्यापासनं विद्यापीठांचा जो कॉर्पस आहे तो कसा वाढवावा ही इनिशिएटिव्ह सुरू झाले होते आणि बऱ्यापैकी त्यांनी वाढवलासुद्धा. आणि त्याच्यानंतरच्या सगळ्याच कुलगुरूंच्या काळामध्ये तो कॉर्पस सातत्यानं स्लोली तो वाढत होता आणि माझ्या काळामध्ये सुद्धा सबस्टॅन्शियली तो वाढला. तो कॉर्पस जर आपल्याकडे जर असला ना तर आपण कोणत्याही प्रकारचे धाडसी निर्णय घेऊ शकतो. आणि तो जर कॉर्पस आपल्याकडे जर नसेल तर मग मात्र विद्यापीठाची निर्णय घेण्याची ॲकॅडमिक आणखी रिसर्च हे मेंटेन करण्याची मग त्यांच्या कुवत जी आहे ती कमी पडते. तर ते कसल्याही परिस्थितीमध्ये व्हायला पाहिजे नाही. तसं जर झालं असेल तर ते अत्यंत दुर्दैवाचं आहे. मला त्याच्याविषयी डिटेल्स सगळ्याच माहिती नाही आहे, परंतु ते जर झालं असेल तर अत्यंत दुर्दैवी आहे. त्याला अरेस्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि फायनान्शियल स्टेटस विद्यापीठाचं म्हणजे मी सांगतो की माझ्या वेळेला जवळजवळ 750 ते 800 कोटी रुपयाचा कॉर्पस विद्यापीठामध्ये होता. आणि तो भरपूर आहे. बऱ्याचशा मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा तेवढा नव्हता. आणि आमची प्रायोरिटी एक होती की तो कॉर्पसला आपण हात नाही लावायचा. आपलं जेवढं इन्कम असते त्याच्यावरती आपण पुढे जायचं. कॉर्पसमध्ये आणखी कॉर्पस वाढवायचा प्रयत्न करायचा, कॉर्पसला हात लावायचा नाही. हे प्रत्येक व्हाईस चान्सलरनी हे करणं अत्यंत आवश्यक आहे. कॉर्पस हा तसाच ठेवायचा असतो. जर त्याच्यामध्ये जर कमी झाले असेल तर मला असं वाटते की आत्ताच्या प्रशासनानं त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि तो कॉर्पस कसा वाढवायचा ह्याच्यावरती आपली उपाय योजना त्यांनी प्लॅन करणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु जसं मी आत्ता सांगितलं की UGचे प्रोग्राम, शॉर्ट टर्म प्रोग्राम, स्पॉन्सर्ड रिसर्च स्कीम्स वगैरे वगैरे अशा प्रकारे जर सगळं एक कंबाईंड इफेक्ट आणि कंबाईंड स्ट्रॅटेजी जर प्लॅन केली तर विद्यापीठाचे फायनान्शियल रिसोर्सेस वाढू शकतात. आणि मला आशा आहे की डॉक्टर गोसावी त्याच्याकडे लक्ष देतील. ओके सर, विद्यापीठ आता अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत आहे. माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि मला खूप त्याच्याविषयी आनंद आहे. कुठलीही इन्स्टिट्यूट पुढच्या 25-50 वर्षाचा विचार करून काम करत असते. तर आता पुढच्या 25 वर्षात समजा कुठल्या गोष्टी विद्यापीठाने कराव्या, म्हणजे ज्यावेळी विद्यापीठ शतक महोत्सवी वर्ष साजरं करेल त्यासाठी विद्यापीठाने कुठे असावं आणि त्यात विद्यार्थी म्हणा, प्राध्यापक म्हणा किंवा विद्यापीठाचे कुलगुरू, कर्मचारी आणि सगळ्या अधिकार मंडळातले सदस्य या सगळ्यांचा सहभाग कसा असायला पाहिजे की ज्या दृष्टीने 100 वर्षात विद्यापीठ इथे असेल, असं तुमचं याच्यावरती काय ऑब्झर्वेशन आहे आणि काय पद्धतीने काम करावं असं तुम्हाला वाटतं? नाही, पहिल्यांदा तर 75 वर्षे झालेले आहेत आणि तुम्ही विचारता की 100 वर्षी विद्यापीठ कुठं असायला पाहिजे. तर स्वप्न पाहण्यासारखं आहे आणि प्रत्येक माणसाने स्वप्न हे बघायलाच पाहिजे आणि स्वप्न हे मोठंही असायला पाहिजे. त्याच्याशिवाय त्या स्वप्नाला काही अर्थ नाही आहे. तर विद्यापीठाने मला असं वाटते की अधिकार मंडळामध्ये आज चर्चा करायला पाहिजे, आज निर्णय घ्यायला पाहिजे की आत्ता आपण 75 वर्षामध्ये आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत. विद्यापीठाने आत्ता निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे की पुढच्या 25 वर्षामध्ये विद्यापीठ आपलं कोण्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. म्हणजे पुढच्या 25 वर्षामध्ये आपलं विद्यापीठ कुठे जायला पाहिजे हे आपण आत्ता ठरवायला पाहिजे. आणि ते ठरवताना नुसतंच स्वप्न बघून चालणार नाही किंवा कुठलं एखादं असं काही व्हिज्युअलाइज करून चालणार नाही. पण त्या ठिकाणी जर आपल्याला जायचं असेल, पोहोचायचं असेल तर त्याच्यासाठी कुठल्या स्ट्रॅटेजीज आपण प्लॅन करायला पाहिजे याच्यावरती सुद्धा निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे. अधिकार मंडळ आहेत, मॅनेजमेंट काउन्सिल असेल, अकॅडमिक काउन्सिलनी ह्यांनी त्याच्यावरती निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु मला असं वाटते की साधारणतः विद्यापीठाची इंटरनॅशनल रँकिंग जी आहे THEच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर सध्या 600, 700, कधी 700, 800 नाही याच्या दरम्यान ते येत आहे. एक स्वप्न आपण ठेवायला पाहिजे की विद्यापीठाची रँकिंग पुढच्या 25 वर्षामध्ये 100 वर्षाच्या पूर्ण होण्याच्या आधी टॉप 100मध्ये विद्यापीठ असलं पाहिजे. ठीक आहे, ते जर झालं तर मला खरं म्हणजे विद्यापीठाचा माजी कुलगुरू म्हणून फार समाधान वाटेल. म्हणून आज आपण ठरवायला पाहिजे की विद्यापीठ हे टॉप 100मध्ये येणार पुढच्या 25 वर्षामध्ये. आणि ते येण्यासाठी काय काय करायला पाहिजे याचा आराखडा आपण आज तयार करणं अत्यंत आवश्यक आहे. हे जर आपण केलं नाही किंवा त्याला जर सिरियसली जर घेतलं नाही, हा रोडमॅप जर आपल्याकडे जर नसेल तर मग वी विल रीच नोवेअर.
तर ते तसं व्हायला पाहिजे नाही. मी कुलगुरू असताना बरेचदा मी त्याचा एक उल्लेख केलेला आहे आणि मला खरंच वाटायचं, ते माझं स्वप्न होतं की त्यावेळेस मी म्हणायचं की येणाऱ्या 25 वर्षामध्ये पुणे विद्यापीठातून कमीत कमी एक तरी नोबेल लॉरेट निर्माण व्हायला पाहिजे, हे मला त्यावेळेला सुद्धा वाटायचं. आणि खरंच त्या दृष्टिकोनातून म्हणजे मला तर माहीत होतं की माझ्या टर्मच्या संपण्याच्या आधी हे होऊच शकत नाही आहे, परंतु सुरुवात करायला हरकत नाही आहे. आजसुद्धा माझं ते स्वप्न आहे की पुढच्या 25 वर्षामध्ये 100 वर्षे पूर्ण होण्याच्या आधी विद्यापीठातून कुठल्याही डिसिप्लिनमध्ये सायन्समध्ये असेल, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, इकॉनॉमिक्स असेल, आणखीन कुठली असेल, ठीक आहे, एक तरी नोबेल लॉरेट पुणे विद्यापीठामधून निर्माण व्हायला पाहिजे. हे स्वप्न प्रत्येकाने बाळगायला पाहिजे आणि ते स्वप्न साकार होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजे. हे जर झालं तर मला असं वाटते की मग विद्यापीठ मागे राहणार नाही आहे. कारण एक नोबेल लॉरेट किंवा एक भटनागर अवॉर्ड मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडवून आणू शकतो, कल्चरल डिफरन्स आणू शकतो, ॲटिट्यूड चेंज होऊ शकतो. आणि ते जर झालं तर खऱ्या अर्थानं मग विद्यापीठाला 100 वर्ष पूर्ण होण्याचा आनंद होईल. धन्यवाद सर. विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तुम्ही यजू वार्ताशी संवाद साधला. तुमच्या एकूण अनुभवातून विद्यापीठ कसं घडत गेलं, विद्यापीठाने पुढे काय करावं याबद्दल तुम्ही आमच्याशी संवाद साधला, याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला इथपर्यंत आलात, ही संधी उपलब्ध करून दिली. माझ्या मनामध्ये जे भावना आहे विद्यापीठाच्या बाबतीमध्ये त्या एक्सप्रेस करण्याची तुम्ही संधी दिली, याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू.